नमस्कार, राम राम मंडळी, तुमचं स्वागत आहे नवीन व्हिडिओमध्ये। तर आता आपण हे व्हिडिओ बनवले कुर्णीच्या मैदानचा। तर येत्या 8 तारखेला म्हणजे फॉर्च्युनरच्या आदल्या दिवशी तिथे एक मैदान आहे छोटंसं। तर ते मैदान आता पूर्ण माळात होणार आहे, त्यामुळे आवर्जून आपण हे व्हिडिओ बनवून टाकलोय आणि आपण तिथे शूटिंगला असणारच आहे। तर आता त्यामध्ये कोणते कोणते गट आहेत, कशा निमित्त हे मैदान आहे त्याची संपूर्ण माहिती तुम्हाला सांगतो। तर श्री हलसिद्धनाथ यात्रा या यात्रेचं हे मैदान होणार आहे। श्री हलसिद्धनाथ यात्रा कमिटी व शर्यत शौकीन यांच्या वतीने भव्य बैलगाडी शर्यतीचं आयोजन केलंय। तर आता त्यामध्ये आता गट कुठले कुठले आहेत ते सांगतो। पहिला त्यामध्ये जनरल बैलगाडी आहे, त्यासाठी पहिलं बक्षीस आहे 21,000 रुपये, दुसरं बक्षीस आहे 15,000 रुपये आणि तिसरं बक्षीस आहे 10,000 रुपये। दुसरा चौथा एक गट असणार आहे, त्यासाठी पहिलं बक्षीस आहे 15,000 रुपये, दुसरं बक्षीस आहे 10,000 रुपये आणि तिसरं बक्षीस आहे 7,000 रुपये। बिनदाती बैलगाडी एक असणार आहे, त्यामध्ये पहिलं बक्षीस 7,000 आहे, दुसरं बक्षीस 5,000 आहे आणि तिसरं बक्षीस 3,000 आहे। असे एकूण 3 गटात हे मैदान पार पडणार आहे। तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो, ह्या मैदानाला सगळ्या प्रकारचे डॉक्युमेंट्स लागणार आहेत, कारण हे शासनाच्या परवानगीचं मैदान आहे। 50,000 डिपॉझिट भरून मैदान आहे। तर 50,000 डिपॉझिट भरून आहे, त्यामुळे लंपी सर्टिफिकेट, गाडीवानचं मालकाचा आधार कार्ड, फोटो, बैलाचा फोटो हे सगळं लागणार आहेत। तर हे आता कुठं ठिकाण नेमकं यायचं सांगतो। मौजे कुर्णी, तालुका कागल, जिल्हा कोल्हापूर इथे हे मैदान पार पडणार आहे। पूर्ण माळात मैदान होणार आहे। फक्त आपल्याकडे माळाचं काही व्हिडिओ आलं नाहीत, कारण आपल्याला तिथं जाणं शक्य झालं नव्हतं, त्यामुळे आता आणि आपल्याकडे तेवढा वेळ नसल्यामुळं जरा इतर मैदानांची तयारी, त्यामुळे आपण आता घरातनच हे व्हिडिओ बनवलोय। तर मैदानी 100% रास होणार आहे, स्वतः आपण असणार आहे तिथे शूटिंगला। तर यायला विसरू नका। धन्यवाद। त्याचप्रमाणे 9 तारखेच्या मैदानाची अपडेट पण आता आपण देतोच, म्हणजे आता सध्या नाही, पण कोणती कोणती बैल पळणार आहेत, कोणाकोणाचं पैरं झाले ते आता आपण ह्यावेळी पहिल्यांदाच सांगणार आहे पैरं। कारण तुमचा अनेकदा प्रश्न असतो की पैरी सांगा, फक्त आपण कुठला बैल पळतो एवढं सांगत असते। पण आता एक 6-7 तारखेला तुम्हाला, म्हणजे उद्या किंवा परवा दिवशी तुम्हाला पैऱ्यांचा व्हिडिओ येईल, कारण उद्यापर्यंत चित्र स्पष्ट होते, कारण उद्या ही नोंदणी शेवट आहे 7 तारीख आणि 7 तारखेला चिठ्ठ्या येणार आहेत। त्यामुळे सगळं तुम्हाला लक्षात येणार आहे की कुठला बैल कुणासोबत पळणार आहे। तर ते व्हिडिओ बनवून टाकतोच आपण। फक्त कुठल्याही सोशल मीडियाच्या कुठल्या ह्याच्यावर काय विश्वास ठेवू नका। इंस्टाग्रामवर ते काय काय पेजेस टाकतात की हे जर पैर ते संकट आहे, ते जर पैर संकट आहे, कारण कसं होतंय काही काही खोटं असते, पण माणूस ते ग्राह्य धरून चालत असते। काही काही खरं पण असते, असं नाही की सगळ्यांचं चुकीचं असतात पैऱ्याचं नियोजन। पण उद्या तुम्हाला कळलंच, उद्या संध्याकाळी किंवा परवा दिवशी सकाळी तुम्हाला व्हिडिओ येईलच। धन्यवाद।